येस. आपण काय केलेलं आहे बघा, आणखी एक ट्रायंगल घेतला आणि याच्या अगोदर या ट्रायंगलला आपण नाव दिलेली होती, तेच नाव द्यायचं आहे. अँगल ए, अँगल बी आणि हा अँगल सी. आता त्यामध्ये काय केलेलं होतं, एक साईड वाढवलेली होती, BC साईड वाढवलेली होती, बरोबर आहे काय बघा. आणि ती कोणत्या बाजूला वाढवलेली होती? सी साईडला वाढवलेली होती. इथं नाव देऊया आपण डी. आणि या ठिकाणी एक अँगल तयार झाला, त्याला आपण काय म्हणतो? एक्सटेरियर अँगल. त्या अँगलचं नाव अँगल, आरोहीनं सांगितलेलं बरोबर आहे. अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल. And its adjacent interior angle, its adjacent interior angle is. याचा ऍडजेसंट म्हणजे काय? ऍडजेसंटचा अर्थ काय? लगतचा. इंटेरियर अँगल म्हणजे अंतरकोन. याच्या लगतचा अंतरकोन कोणता आहे? अगदी बरोबर, याच्या शेजारचा हा हा असणार आहे, बरोबर आहे काय? अँगल ACB. अँगल ACB. and remaining interior angles are and remaining interior angles of triangle R. हा आहे ऍडजेसंट, या एक्सटेरियर अँगलचा लगतचा आहे. आणि रिमेनिंग म्हणजे राहिलेले इंटेरियर अँगल कोणते आहेत? करेक्ट, अँगल B and अँगल A are अँगल A and अँगल B. अँगल A आणि अँगल B असणार आहे राहिलेले. येते काय डोक्यात? आता ह्याच बद्दल आपण काय करूया, हा अँगल ए अँड अँगल बी आर फर्दर अवे फ्रॉम दिस एक्सटेरियर अँगल. या एक्सटेरियर अँगलच्या इथं ऍडजेसंट अँगल हाच आहे, एकच आहे. आणि राहिलेले आहेत ते फर्दर अवे म्हणजे दूर आहेत या एक्सटेरियर अँगल पासून. या बाह्य कोणाच्या जवळ आहेत काय ए आणि सी? हा बघा, हा ए आणि हा बी, हा याच्या जवळ आहे काय? हा बाह्य कोणाच्या? बाह्य कोणापासून काय आहेत ते? दूर आहेत. इथं लिहूया आपण अँगल ए अँड अँगल बी आर फर्दर अवे. अवे म्हणजे दूर असणे. फर्दर अवे फ्रॉम an exterior from an exterior angle. कोणता एक्सटेरियर अँगल? अँगल ए सी
डी, अँगल ए सी डी आर कॉल्ड ॲज, आणि ए आणि बी ला काय म्हणतात तर रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अँगल ए सी डी. ए सी डीचे ते काय आहेत, रिमोट इंटेरियर अँगल आहेत. हा बाह्यकोन आहे आणि त्याचे रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे दूरस्थ आंतरकोन, दूरचे आंतरकोन. काय म्हणायचं यांना, दूरस्थ आंतरकोन म्हणजेच दूरचे आंतरकोन. येते काय डोक्यात? Tell here the sum of measures of all angles of triangle is. इथं आपण ए दर्शवूया का, इथे बी दर्शवूया, इथे सी दर्शवूया आणि इथे डी दर्शवूया. ह्या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते? अगदी बरोबर. किती असते? 180. मग सांगा इथे मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू, आणि काय रिझन, द सम ऑफ measures of all angles of triangle is 180 डिग्री. इथं कंस पूर्ण करा. याला इक्वेशन 1 आपण म्हणूया. आणखी इथे सांगा, हा डी कोण दिसतोय काय बघा, आणि हा सी कोण, यांच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? डी आणि सी ऍड स्मॉल मिस्टेक, स्मॉल मिस्टेक. अँगल्स इन लिनियर पेअर. ऍडजेसन हा शब्द आपण फक्त एक्सटेरियर अँगलच्या संदर्भात घेतलेला. ऍडजेसन काय म्हणू नका. अँगल्स इन लिनियर पेअर काल झालेला आहे बघा, आपण घेतलेला आहे. म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर कोणकोणते आहेत? अँगल सी आहे आणि अँगल डी आहे. आणि त्यांच्या संदर्भात प्रॉपर्टी काय आहे? Angles in linear pair are supplementary, means their addition is 180 degree. Which angles addition? Angle C and D. ते इथे लिहूया. Measure of angle C plus measure of angle D is equal to 180 डिग्री. आणि याला इक्वेशन 2 म्हणूया. आणि कंसात रिझन काय? अँगल्स इन लिनियर पेअर. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहाल?
फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. 1 व 2 वरून काय लिहाल? हे जे याला राईट साइड म्हणतात. कशाला? 180 ला राईट साइड म्हणजे उजवी बाजू. हे राईट साइड, इथंही राईट साइड 180 आहे आणि इथं देखील काय आहे? राईट साइड 180 आहे. बरोबर आहे काय? राईट साइड कशी आहे? समान आहे. Therefore, if right side is similar, then left side also equal, similar. आता ह्या लेफ्ट साइड सिमिलर म्हणजे काय? सांगा ही लेफ्ट साइड पहिल्या इक्वेशनची. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट साइड. 100 चूक. मेजर ऑफ अँगल सी प्लस दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट साइड. पहिल्याची लेफ्ट साइड बरोबर दुसऱ्याची लेफ्ट साइड. कारण उजवी बाजू समान म्हणून डावी बाजू समान. आता यामध्ये काय कॅन्सल होईल असं वाटतं तुम्हाला? हां, काय कॅन्सल होईल? अँगल सी आणि अँगल सी दोन्ही बाजूला आहे काय बघा? अँगल सी आणि हा मेजर ऑफ अँगल सी दोन्ही बाजूला सारखंच आहे ना? ते निघून जाईल. शिल्लक काय राहणार? मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. म्हणजेच इंटरचेंज करा, आदला बदल. उजवी बाजू डाव्या बाजूला आणा. मेजर ऑफ अँगल डी बरोबर मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी. आता डी ला काय म्हणतात? कोण सांगेल? डी ला ऑप्टूस अँगल बरोबर आहे, मात्र इथं अचूक नाही आहे. हा, गुड, अगदी छान. काय म्हणतात त्याला? एक्सटेरियर अँगल. इथं लिहितो मी, इथं वरच्या बाजूला. मेजर ऑफ अँगल डी हा काय आहे? एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू ए ला आणि बी ला काय म्हणतात? स्मॉल मिस्टेक. चूक. रॉंग. इथं आहे बघा, हे बघा अँगल ए, तो स्मॉल लेटर ए ने दाखवलाय काय बघा. आणि हा अँगल बी, तो स्मॉल लेटर बी ने दाखवलाय काय. हा स्मॉल लेटर बी आणि हा स्मॉल लेटर ए. हे काय आहेत? रिमोट इंटेरियर अँगल आहेत. आणि त्या रिमोट इंटेरियर अँगलची इथं काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? इथे ऍडिशन आहे. म्हणजे इथं ऍडिशनला सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल अशी आपल्याला प्रॉपर्टी मिळाली. इथं टायटल लिहा, द प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल असं हे टायटल लिहा.
आणि याचं कन्क्लुजन काय लिहाल? हे सांगा इथं कन्क्लुजन. ह्याच्या अगोदर काय करायचं? फक्त मेजर्स ऑफ असं जोडायचं. इथं काय येणार सांगा? द मेजर्स ऑफ ॲन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर्स ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. झालं कन्क्लुजन. कोण सांगणार कन्क्लुजन? आणखी एकदा सांगू? हे बघा, द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर्स ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. The measures of exterior angle is equal to sum of measure of remote interior angle. अगदी छान. द मेजर्स The measure of exterior angle. करेक्ट. Measure of remote interior. हां. इज इक्वल टू The measure of an exterior angle is equal to the sum of the exterior angle. Remote interior. हे कन्क्लुजन दिलेलं आहे बघा, पान नंबर 33 वर दिलेलं आहे. सम ऑफ मेजर्स ऑफ मेजर्स ऑफ रिमोट इंटेरियर अँगल एवढा शब्द इथं राहिलेला होता. लक्षात आलं? किती विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं? छान. लिहा हे आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 21वा सोडवाय सुरू करायचं. येते डोक्यात?